उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणासी? चोऱ्या करण्यासाठी, भांडण करण्यासाठी नाही. आले महाराज संत हे जगाला उपदेश करण्याकरता आले, जगाच्या हिताकरता आले. जगाचं हित कशामध्ये दडलेलं आहे? जगाला मार्गदर्शन करण्याकरता ही संत मंडळी आली. म्हणून संतांना मागण्याची आवश्यकता नाही. मग का मागितलं? तर भगवान परमात्म्याला प्रसन्नता वाटावी, भगवान परमात्म्याला आनंद वाटावा आणि भगवान परमात्म्याने त्यांना मागण्याकरता सांगितलं. आग्रह धरला. कोणी जर आग्रह करत असेल अगदी प्रेमापासून मनापासून, तर पोटात जागा नसली तरी थोडस त्याच्या समाधानाकरता, भलेही बाहेर जाऊन उलटी का करत नाही, पण त्या प्रेमापोटी अगदी मनापासून असेल तर थोडं काही अडचण नाही. म्हणून हे सर्व संत मंडळी भगवान परमात्म्याला आनंद वाटावा, त्याला प्रसन्नता वाटावी याच्याकरता देवाने सांगितलं नामदेवा काही मागा. त्यावेळेला नामदेवराय मागतात. बरं मागितलं, देव प्रसन्न झाले तर काय मागितलं? म्हणून वा वा आहे की नाही? आपल्याला देव प्रसन्न होऊ द्या तर बरं काय काय मागा काही सांगता येत नाही, कठीण आहे. पण असं द्या. नामदेवरायांना देव प्रसन्न झाले. देवाने सांगितलं, नामदेवरायाने सांगितलं देवा काहीच नको रे, तुझ्या चरणाची सेवा घडावी एवढंच रे. म्हणून चरण सेवा खंडित हेची देवा पै मागत. चरण सेवा खंडित. देवा आता प्रसन्न झालाय तर मला इकडे तिकडे कुठेही जन्माला न घालता तू पंढरपूरला जन्माला घाल आणि सदैव संतांची संगती घडू दे. तुला असं वाटत असेल उच्च कुळामध्ये जन्माला घालावं लागेल, असं काही नाही की तुम्हाला ब्राह्मण वर्णात जन्माला घालावं का, क्षत्रियामध्ये घालावं का, वैश्यामध्ये घालावं का, शूद्रामध्ये घाल, कोणत्याही जातीत जन्माला घाल. नाही तुला जर का पुरुष योनीमध्ये जन्माला घालायचं नसेल तर तो पशु योनीत जरी घातलं तरी तो आम्ही आनंदाने स्वीकारू. फक्त आमच्या ठिकाणी जो हरिभक्ती नावाचा गुण आहे तो काढून घेऊ नको. जन्मोजन्मी आम्हाला तुझ्या सेवेत, तुझ्याच दारात कुत्रा बनवलं तरी चालेल, तुझ्या द्वाराचे आम्ही कुत्रा झालो तरी चालेल, पण आमच्या ठिकाणी भक्ती जी आहे ती काढून घेऊ नको. तेव्हा एवढी प्रार्थना. तू जेव्हाही सांगशील हे कमलापती, हे कमलनयना, हे भगवंता नारायणा, आम्ही तुझ्याकडे, तू जेव्हाही मागायला सांगतील तर तुझ्याकडे आम्ही हेच मागू. नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. गोगा कीर्तन झालं का?